एका काँग्रेस नेत्याने काही नगरसेवकांना 5 लाख रुपये दिले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केलाय। एका नगरसेवकांना पैसे मिळाल्याचं सांगितलंही वडेट्टीवार यांनी सांगितलंय। चंद्रपुरातील 40 ते 45 नगरसेवकांना 5 लाख दिल्याची माहिती असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। नगरसेवकांना 5-5 लाख रुपये एका काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेत असं मी ऐकलंय, पण माझ्यापाशी त्याच्या संदर्भात नाही। मला एक माझाच नगरसेवक येऊन सांगितलं की ते पैसे आम्हाला 5-5 लाख रुपये मी सांगेल त्यावेळेस त्यांनाच मतदान करा, हे ठेवा। हे पैसे कुठून आलेत, कुणाचे होते, कशाच्यामुळे मिळालेत हे काही त्यांनी फोड करून सांगितलं नाही। पण जवळपास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40-45 लोकांना काँग्रेसच्या एका नेत्यांनी 5-5 लाख रुपये वाटल्याची चर्चा ही जोरात चंद्रपुरामध्ये होती। काही पत्रकारांनी मला विचारले, मला काही त्या संदर्भातले माझ्याकडे पुरावे नाही, त्यामुळे ही चर्चा आली कुठून आणि झाली कुठून हे मला सांगणं उचित होणार नाही। काही न तर विजय वडेट्टीवार यांनी हा असा गंभीर आरोप केलेला आहे। काँग्रेस नेत्यानं काही नगरसेवकांना 5 लाख रुपये दिले असा गंभीर आरोप काँग्रेसचेच नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, नेमका विजय वडेट्टीवार यांचा रोख कुणाकडे आहे आणि चंद्रपुरातलं राजकारण काँग्रेसमधलं हे सध्या कुठल्या वळणावर आहे? नक्कीच कस्तुरी, कारण विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच जी आहे ती रमधुमाळी सुरू झालेली होती आणि सर्वच उमेदवार आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असं काँग्रेसने जाहीर केलेलं होतं। मात्र अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी जे अग्रवाल आहेत काँग्रेसचे उमेदवार वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विधान परिषद मतदारसंघातील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर आता या निवडणुकीमध्ये प्रचंड घोडेबाजार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे। हा जो घोडेबाजार आहे तो भाजप करते किंवा सत्ताधारी करतात असा आरोप काँग्रेस नेत्यांचा होता। मात्र आता विजय वडेट्टीवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे, एकीकडे भाजपवर आरोप करत असताना स्वतःच्याच पक्षातील काही नेते देखील घोडेबाजार करत असल्याचा आणि सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा आरोप केलेला आहे आणि यासाठी 5-5 लाख रुपये देखील वाटण्याचा आरोप जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्यामुळे आता याचा ठोस पुरावा माझ्याकडे नाही, मात्र अशी चर्चा आहे आणि काही नगरसेवकांनी देखील मला अशी माहिती दिल्याची ही जो माहिती आहे ती वडेट्टीवार यांनी सांगितली। त्यामुळे नेमका हा नेता कोण आहे, काँग्रेस मधील नेता कोण आहे आणि त्याची आता चौकशी करणार का किंवा त्याची हायकमांडकडे तक्रार करणार का, हा प्रश्न इथे आता उपस्थित होतोय। बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।